विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राची सुरुवातीची जी 3 प्रकरणं आपण बघितली त्यामध्ये पहिलं प्रकरण होतं महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, दुसरं प्रकरण होतं भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल आणि तिसरं प्रकरण होतं भारताची सुरक्षा व्यवस्था। दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आता राज्यशास्त्राचं हे 4थं प्रकरण बघायचे, ते म्हणजे संयुक्त राष्ट्रे। संयुक्त राष्ट्रे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना, तिलाच आपण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असंही म्हणतो। तर आता या मितीला जागतिक स्तरावर सर्वात मोठी जगातली संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्रे किंवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन। मग साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बाबा ही जागतिक स्तरावरची संघटना आहे, मग साहजिकच ही संघटना कशी स्थापन झाली, तर आपल्याला त्या संघटना स्थापनेची पार्श्वभूमी पण बघायची आहे, तो स्थापन झाल्याचा घटनाक्रम पण अभ्यासायचा आहे। ही संघटना स्थापन होण्याची उद्दिष्ट नेमकी काय आहे, तिची तत्व काय आहे, ती पण आपल्याला अभ्यासायची आहे। आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची जी प्रमुख अंग आहेत, 6 अंग आहेत, तर ही संघटना नेमकी कसं काम करते, तिची रचना कशी आहे आणि जागतिक स्तरावरचे देश यामध्ये कसे सहभागी झालेले आहेत आणि ही स्थापनेपाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे, तर एकूण व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला या पाठाचा विचार करायचा आहे। मग आता सर्वात त्याच्याकरता मी सुरुवातीला जे सांगितलं ना की आपण राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाचा जो अभ्यास केला ना, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडींचा, त्याचा संदर्भ आपल्याला इथे वापरायचा आहे। या प्रकरणात आपण पहिला मुद्दा बघू की आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती। मग या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला पहिला मुद्दा काय अभ्यासायचा आहे की 20व्या शतकामध्ये पूर्वार्धात, तर 20वं शतक म्हणजे 1901 पासून तो 2000 पर्यंतचं 20वं शतक, या 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक स्तरावरती 2 महायुद्ध झाली, तो आपण अभ्यास केलेला आहे। जसं पहिलं महायुद्ध हे जे 2 गटांमध्ये खेळलं गेलं जागतिक स्तरावरती, पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं 1914 साली आणि संपलं 1918 साली। त्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939 साली आणि संपलं 1945 साली। जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ते सुद्धा 18 पर्यंत चाललं, तर त्यावेळेस जी प्रचंड जीवित हानी झाली, वित्त हानी झाली जागतिक स्तरावरती, ज्याच्यामुळे अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडल्या, लोकांचं जीवनमान प्रचंड खालावलं। म्हणजे पहिल्या महायुद्धाचे परिणाम जर लक्षात घेतले तर त्यावेळेस जगातल्या अनेक देशांच्या लक्षात आलं की नको, असं विनाशकारी युद्ध व्हायला नको, म्हणूनच 1929 साली राष्ट्रसंघाची स्थापना झाली। म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी, सुरक्षिततेसाठी, पुन्हा जगात असं विनाशकारी युद्ध व्हायला नको म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना झाली 1929 साली। मग निदान वाटलं बा की आता तरी निदान म्हणजे जागतिक स्तरावर शांतता नांदेल वगैरे, परंतु ही गोष्ट लक्षात घ्या की हा जो राष्ट्रसंघ स्थापन झाला, याचं मुख्यालय जिनेवामध्ये होतं, या राष्ट्रसंघाला अपयश आलं आणि त्या अपयशाचेच परिणाम, मग राष्ट्रसंघाला अपयश येण्याची कारण का, तर राष्ट्रसंघाची सिस्टीमच संयुक्त राष्ट्र संघटनेसारखी नव्हती। आक्रमक जे राष्ट्र होते त्या आक्रमक राष्ट्रांना त्यांच्या वसाहतवादाला, साम्राज्यवादाला पायबंद घालता आला नाही राष्ट्रसंघाला, आणि त्यात काही हुकुमशाही सत्ता निर्माण झाल्या। जसं आपण बघतो की इटलीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला होता, जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला होता, स्पेनमध्ये जनरल फ्रँकोचा उदय झाला होता, आणि हे जे हुकुमशाही राष्ट्र होते या राष्ट्रांनी राष्ट्रसंघाची नियमावलीच धाब्यावरती ठेवली। राष्ट्रसंघाला आलेल्या अपयशामुळेच
म्हणजे हा परिणाम आहे की राष्ट्रसंघाच्या अपयशामुळेच पुन्हा जागतिक स्तरावरती दुसरं महायुद्ध झालं. आणि हे दुसरं महायुद्ध 39 ते 45च्या कालखंडामध्ये झालं. आणि मग या युद्धाच्या समाप्तीचा कालखंडही आपल्याला माहित आहे की अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा शहरावरती 6 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकला आणि दुसरा अणुबॉम्ब 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर टाकला. प्रचंड अणुबॉम्बचा जगात पहिल्यांदा वापर झाला, प्रचंड विध्वंस झाला. आणि या अणुबॉम्बच्या वापरामुळं जी प्रचंड वित्तहानी झाली, जीवितहानी झाली, याची गणताच त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून मग आता बघायचंय आपल्याला की मग आता जी सध्या जागतिक स्तरावरची संघटना आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ही नेमकी कशी स्थापन झाली, तिच्या स्थापनेमागचा घटनाक्रम आपल्याला बघायचा आहे. कशा कशा घटना घडत गेल्या हे आपल्याला बघायचं आहे. तर घटना म्हणजे सुरुवात कशी, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन, चला भाऊ आता जगात युद्ध व्हायला नको असं वगैरे, आणि ती काय एका दिवसात स्थापन झालेली की नाही, जागतिक स्तरावरची सर्वात मोठी संघटना आहे. घटनाक्रम पहा कसा झाला. पहिला घटनाक्रम पहा की दुसरं महायुद्ध चालू असताना 39 ते 45 या कालखंडात दुसरं महायुद्ध सुरू होतं. दुसरं महायुद्ध चालू असताना इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, इंग्लंडचे पंतप्रधान, आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट, या दोन्ही नेते जर बघितलं तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त गटामध्ये होते, नाही का. दोन्ही युद्ध जी बघितली आपण ही 2 गटांमध्ये झालेली, हे दोस्त गटातले होते. विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे होते, फ्रँकलिन डी रूझवेल्ट हे अमेरिकेचे होते. या 2 नेत्यांमध्ये 14 ऑगस्ट 1941 ला अटलांटिक करार झाला, अटलांटिक कॉन्ट्रॅक्ट. त्यांच्यामध्ये एक करार झाला. कोणामध्ये? विन्स्टन चर्चिल आणि फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये करार झाला. मग त्या करारामध्ये त्यांनी काय डिसिजन घेतलं, काय निर्णय घेतला, या करारात त्यांनी नेमका काय निर्णय घेतला, तर या करारामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आता पुन्हा जागतिक स्तरावरती अशी विनाशकारी युद्ध होता कामा नये, की युद्ध समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्मितीसाठी एक कायम व्यवस्था निर्माण व्हावी, असा निर्णय या अटलांटिक परिषदेमध्ये विन्स्टन चर्चिल आणि फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी घेतला. म्हणजे सुरुवात घटनाक्रमामध्ये ही पहिली महत्व. युद्ध सुरू असतानाच या 2 नेत्यांमध्ये अटलांटिक करार झाला. त्या करारामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्मितीसाठी कायम स्वरूपाची व्यवस्था निर्माण केली जावी युद्ध समाप्तीनंतर. आणि मग पुढे जेव्हा हे जे दोस्त राष्ट्र होते, दोस्त गटातले राष्ट्र होते, या दोस्त गटातल्या राष्ट्रांच्या 2 वेळा परिषदा झाल्या. 1944 साली एक परिषद झाली, 1945 मध्ये एक परिषद झाली. आणि या परिषदेमध्ये या 2 राष्ट्र, इथे जी परिषद झाली 44 साली परिषद झाली, 1945 साली जी परिषद झाली, या परिषदेमध्ये या सुरक्षा निर्मितीच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती कायम व्यवस्था निर्माण करण्याबाबतचा जो निर्णय झालेला होता या दोघांमध्ये, त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटनेच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि चर्चा करण्यात आल्यानंतर म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आल्यानंतर, सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर मग त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक मसुदा तयार केला. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक मसुदा तयार केला. मग तो मसुदा तयार केल्यानंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये 50 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये या 50 राष्ट्रांचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते,
या प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची एक सनद तयार केली, मसुदेनंतर एक सनद तयार केली आणि मग त्या सनदेवरती पुढच्या काळात पोलंडमध्ये युद्ध संपल्यानंतर जपानच्या हिरोशिमा नागासाकी शहरावरती अणुबॉम्ब पाडल्यानंतर 14 ऑगस्ट 1945 ला जपाननं बिनशर्त शरणागती घेतली आणि 14 ऑगस्ट 1945 रोजी हे युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर जी सनद या 50 राष्ट्रांनी सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये तयार केली होती, त्या सनदेवरती पोलंड जो युरोपमध्ये देश आहे तिथे या 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली आणि ती स्वाक्षरी केली. ती तारीख होती 24 ऑक्टोबर 1945. याच दिवशी या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आज जी जगातली सर्वात मोठी संघटना आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. तिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. स्थापनेच्या वेळेस किती देश होते? 50 देश होते स्थापनेच्या वेळेस. परंतु आता सध्या या मितीला आत्ताच्या कंडिशन मध्ये या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जगातले एकूण 193 देश म्हणजे 193 सभासद या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या संघटनेचा घटनाक्रम कसा आहे तो आपण या ठिकाणी बघितला की जगामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित होण्याकरता ही जी संघटना स्थापन झाली जागतिक स्तरावरची, तिचा हा प्रवास आपण बघितला जिच्यामध्ये 193 सभासद आहेत. आता ही जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे या संयुक्त राष्ट्र संघटनेची जी अधिकृत भाषा आहे म्हणजे तिची जी प्रमुख 6 अंग आहेत तिथे जे प्रामुख्याने कामकाज चालतं ते ज्या भाषांमध्ये चालतं त्यामध्ये अरबी भाषा आहे, चीनी भाषा आहे, स्पेनची भाषा आहे, रशियन भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे. तर या दृष्टी आणि त्याचबरोबर रशियन भाषा सुद्धा आहे. परंतु आपले जेव्हा भारताचे प्रतिनिधी जेव्हा या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये असतात तर ते आपलं मातृभाषेमधून सुद्धा स्पष्टीकरण करू शकतात, विवेचन करू शकतात. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला या संघटनेचे मग आता उद्दिष्ट कशा करता ही संघटना स्थापन झाली. एक लक्षात घ्या की आपण कोणती गोष्ट कुठल्या तरी उद्दिष्टानेच करत असतो. जसं मी तुम्हाला नेहमी सांगितलं की आपण शिक्षण का घेतो? कारण आपल्याला चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय करायचा असतो. ते आपलं उद्दिष्ट असतं, नोकरी किंवा व्यवसायाचं उद्दिष्ट असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या निर्मिती मागे काहीतरी उद्दिष्ट असतात. मग या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे ही समजून घ्या. संयुक्त राष्ट्र संघटना ही जगातली आत्ताची सर्वात मोठी संघटना आहे. मी सुरुवातीला सांगितलं की स्थापनेच्या वेळेस तिच्यामध्ये फक्त 50 देश होते. आता मात्र या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सध्या 193 देश आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व देश जगातले हे 193 देश संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावरती मंचावरती एकत्रित येतात. मग तिची उद्दिष्ट काय आहे? तर तिचं पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. पहिलं दुसरं महायुद्ध होण्याचं कारण काय? जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं, अक्ष गट, मित्र गट. तर मैत्री राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे जेणेकरून युद्धच होणार नाही. मुख्य उद्दिष्ट प्रामुख्याने. आणि त्याचबरोबर मुख्य उद्दिष्टामध्ये काय आहे की आंतरराष्ट्रीय प्रश्न जे असतील ते प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावं. युद्ध हा पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही प्रश्न असतील राष्ट्रांमध्ये ते शांततेच्या मार्गाने सोडावं हे दुसरं उद्दिष्ट. आणि तिसरं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणं, वाढ करणं. जागतिक स्तरावर प्रत्येक देशाला सुरक्षा मिळेल, युद्ध होणार नाही म्हणून सुरक्षेमध्ये वाढ करणं, वृद्धिंगत करणं.
आणि त्याचबरोबर मानवी हक्काचे, ज्याला आपण ह्युमन राईट म्हणतो, मानवी हक्काचे आणि स्वातंत्र्याचे जतन आणि संवर्धन करणं. म्हणजे जगात जेवढी माणसं आहेत त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, त्यांना त्यांचे स्वातंत्र्याचे अधिकार मिळाले पाहिजे आणि त्याची जपवणूक करायची, त्याचं संवर्धन करायचंय. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक सहकार्य वाढवणं. जगामध्ये आज आपण बघतो की काही देश प्रचंड विकसित आहे, श्रीमंत आहे, काही विकसनशील आहे म्हणजे मधल्या टप्प्यातले आहे, काही खूप गरीब देश आहे. एकमेकांमध्ये जर आपण आर्थिक सहकार्य वाढवलं तर आर्थिक सहकार्याचा काय परिणाम होतो? आर्थिक सहकार्यामुळे मैत्री होते, आर्थिक सहकार्यामुळे तिथल्याही लोकांच्या समस्या सुटतात, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, त्यांना कामधंदा वगैरे मिळतो आणि यातून सहकार्यामधून मैत्री आणि मग युद्धाचा प्रश्न येत नाही. म्हणून आर्थिक सहकार्य वाढवणं आंतरराष्ट्रीय स्तरावरती. तर या दृष्टीनं या संघटनेची काही ही महत्वाची उद्दिष्ट आहे. उद्दिष्टांबरोबर या संघटनेची संयुक्त सभासद जे राष्ट्र आहे, 193 सभासद आहे आता संयुक्त राष्ट्र संघ, या सभासद राष्ट्रांची कर्तव्य काय आहे? कर्तव्य काय? तर पहिलं कर्तव्य प्रामुख्याने आहे ते म्हणजे जगामधले जे जे सार्वभौम राष्ट्र आहेत, तर भारत सार्वभौम देश आहे, स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. तर सार्वभौम राष्ट्रांच्या राजनैतिक विशेष अधिकारांचा आदर करणं. मग तसं आपल्या देशामध्ये पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, कॅबिनेट मंत्रालयामध्ये संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, आमदार, खासदार वगैरे हे सगळे राजनैतिक घटक आहे. त्यांना जे मिळालेले विशेष अधिकार असतात त्या विशेष अधिकारांचा आदर करणं हे सभासद राष्ट्रांचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या देशावरती आक्रमण न करणं. जे या संघटनेत आहे त्यांनी दुसऱ्या देशावर आक्रमण करता कामा नये हे त्यांचं कर्तव्य आहे, जेणेकरून जागतिक शांतता राहील, सुरक्षेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. आणि तिसरं कर्तव्य आहे की आंतरराष्ट्रीय जे कायदे असतात त्या कायद्यांचं आणि आंतरराष्ट्रीय करारांचं सभासद राष्ट्रांनी पालन केलं पाहिजे. हीच तर गोष्ट महत्वाची. आपण जे करार करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो आणि किंवा जे कायदे असतात ते जेव्हा पाळले जातात त्यावेळेस प्रामुख्याने कुठलीही समस्या निर्माण होत नाही. मग सभासद राष्ट्रांचं हे कर्तव्य प्रामुख्याने आहे. तर ही 3 कर्तव्य आहे. आणि या संयुक्त राष्ट्रांची तत्व काय, तत्व आहे काय, फिलॉसॉफी आहे, ही तत्व फार छान आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे 193 देश सभासद आहे, तर जेही सभासद आहे त्या सर्व राष्ट्रांचा दर्जा समान असेल. सर्व हे तत्व आहे की या संघटनेमध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेत जेवढे देश आहेत, आता मी तर सांगितलं या मिनिटाला 193 देश आहे, सर्वांचा दर्जा समान असेल. आणि दुसरं तत्व यात काय आहे की राष्ट्राचा भौगोलिक आकार किंवा त्या राष्ट्राची आर्थिक किंवा लष्करी ताकद यावरून भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे काय, एखादा देश खूप श्रीमंत आहे, एखादा देश भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे, एखादा देश लष्करी दृष्ट्या खूप मोठा आहे, बाकी कमकुवत आहे, काही खूपच कमकुवत आहे, असा भेदभाव केला जाणार नाही. अमेरिकेला जितकं महत्व तितकंच भारताला महत्व, तितकंच चीनला महत्व राहणार, तितकंच आफ्रिकेतला एखादा गरीब देश असेल त्यालाही सारखंच दर्जा राहणार. यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. आणि म्हणून चौथं तत्व आहे की हे जे सभासद राष्ट्र आहे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये, या सभासद राष्ट्रांनी प्रत्येक देशाच्या भौगोलिक एकात्मतेचा आदर केला पाहिजे, परस्परांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. राष्ट्र छोटा असो मोठा असो त्यांच्या भौगोलिक एकात्मतेचा पण आदर केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या परस्परांच्या स्वातंत्र्याचा पण आदर त्यांनी केला पाहिजे. आणि जेवढे सभासद राष्ट्र आहे, तर पुढचं चौथं तत्व आहे की या सभासद राष्ट्रांनी काय करायचंय, आपले जे काही इंटरनॅशनल लेवलवरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाद असतील किंवा आपापसामध्ये विवाद असतील ते शांततेच्या मार्गाने सोडवावे. ही तत्वे संयुक्त राष्ट्र संघटनेची ही काय आहे, तत्व प्रामुख्याने आहे.
मग आता लक्षात येईल की संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट लक्षात घेतली, कर्तव्य लक्षात घेतली, तत्व लक्षात घेतली, तर ही आताची जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे. मग या संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना कशी, स्ट्रक्चर कसं आहे युनोचं, आणि ती कशी कामं करते आता. मग आता आपण बघतोय की 1945 सालापासून आज 2020 पर्यंत या मिनिटाला जागतिक स्तरावर अजून तिसरं महायुद्ध झालं नाही. याचं कारणच असं आहे की ही संयुक्त राष्ट्र संघटना आता प्रभावीपणे काम करते. मग तिची प्रमुख अंग आपल्याला बघायची, रचना बघायची, तिची कामं बघायची. तर काम कशी रचना आहे बघा. संयुक्त राष्ट्र संघटनेची एकूण प्रमुख 6 अंग आहे, 6 विभाग आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे कामकाज चालतं ना ते 6 विभागांमार्फत चालतं प्रमुख. त्या 6 विभागांमध्ये पहिला विभाग आहे अतिशय महत्वपूर्ण, तो म्हणजे आमसभा. दुसरा विभाग आहे सुरक्षा परिषद. तिसरा विभाग आहे आर्थिक व सामाजिक परिषद. चौथा विभाग आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. पाचवा विभाग आहे विश्वस्त मंडळ. आणि त्याचबरोबर 6वा विभाग आहे सचिवालय. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची प्रमुख 6 अंग कोणती? आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ आणि सचिवालय. हे प्रमुख 6 विभाग आहेत. आणि या 6 विभागांच्या व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्राच्या कार्याला मदत करणाऱ्या काही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संलग्न स्वतंत्र संस्था आहेत. आणि या ज्या संस्था आहेत त्यांना विशेष कार्यात्मक संस्था असं ओळखलं जातं. संलग्न आहे परंतु विशेष कार्य करणाऱ्या संस्था प्रामुख्याने आहेत. आणि विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या संस्था जगातील राष्ट्रांना त्या प्रामुख्याने मदत करत असतात. आणि त्या संघटनांमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना एक, दुसरी गोष्ट अन्न व शेती संघटना, तिसरी गोष्ट जागतिक बँक वर्ल्ड बँक, नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याच्यानंतर पुढे आहे जागतिक आरोग्य संघटना WHO, त्याच्यानंतर 6वी संघटना आहे संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी ज्याला युनिसेफ असं म्हणतो आपण. आणि 7वी संघटना आहे संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना जिला आपण युनेस्को असं म्हणतो. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 6 मुख्य अंगांशिवाय या संघटनेला मदत करणारी आणि संलग्नाशी जागतिक स्तरावर कामं करणाऱ्या अशा काही इतर प्रमुख संस्था आहेत. मग आता आपल्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ज्या प्रमुख 6 संघटना आहेत त्यातली पहिला अंग बघायचे ते म्हणजे आमसभा. हे पाठ्यपुस्तकात छान चित्र तुम्हाला त्याचं दिलं आहे. तर ही जी आमसभा आहे या आमसभेमध्ये नेमकं कोण असतं, सभासद कसे असतात, त्यांची निवड कशी होते, त्यांचं काम काय आहे, तर त्या दृष्टीनं आमसभेची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आमसभा आहे तिचं मुख्यालय प्रामुख्याने न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. आता आमसभेमध्ये जे सभासद असतात ते किती असतात हा प्रश्न तुमच्याकडे. सभासद संख्या, आता संयुक्त राष्ट्र संघटनेचे एकूण सभासद किती सांगितले मी सध्या 193. तर आमसभेमध्ये प्रत्येक देश आपले 5 प्रतिनिधी पाठवतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भारताचे एकूण 5 प्रतिनिधी आपण आमसभेमध्ये पाठवतो. प्रत्येक राष्ट्राचे 5 प्रतिनिधी प्रामुख्याने या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये असतात. मग देश श्रीमंत असो किंवा गरीब असो, मोठा असो किंवा छोटा असो, सर्वांचा दर्जा समान असतो, सर्वांचं स्थान समान असतं. म्हणजे आमसभेमध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या देशाचे 5 प्रतिनिधी पाठवतो. याचाच अर्थ 193 गुणिले 5 जितके सभासद आहे
तेवढे ह्या आमसभेमध्ये असतात. ही झाली सभासद संख्या. म्हणजे सभासदांची निवड सांगितली मी की आपला देश आपल्या देशातले 5 प्रतिनिधी पाठवतो. पण गोष्ट एक आहे, आमसभेमध्ये जरी आपले 5 प्रतिनिधी जातात पण मत मात्र 5चं एकच असतं. म्हणजे 5 जण जरी तिथे गेले, 5ची वेगवेगळी 5 मतं नसतात, तर प्रत्येक म्हणजे मत मात्र एकच असतं. आणि आमसभेचं प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये या आमसभेचं अधिवेशन होतं. कोणत्या कालावधीमध्ये? सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आमसभेचं अधिवेशन होत असतं. मग आता या आमसभेची कामं काय? तर या आमसभेमध्ये प्रामुख्याने पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा प्रश्नांवरती आमसभा चर्चा करते. पर्यावरणासारख्या जागतिक दृष्टिकोनातून पर्यावरण हा खूप महत्वपूर्ण भाग आहे. म्हणून पर्यावरण, निशस्त्रीकरण या विषयावरती प्रश्नांवरती चर्चा करते, ठराव करते. चर्चा करून ठराव करते. तिला फक्त ठराव करण्याचा अधिकार आहे, ती कायदे करत नाही. ती फक्त ठराव करते, चर्चा करून ठराव करते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, संयुक्त राष्ट्र संघाची जी सुरक्षा परिषद आहे, या सुरक्षा परिषदेमध्ये जे अस्थायी सभासद असतात त्यांची निवड ही आमसभा प्रामुख्याने करते. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे 6वं अंग आहे सचिवालय, त्या सचिवालयाचा जो प्रमुख असतो त्याला महासचिव असं म्हणतात. त्या महासचिवाची त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करण्याचं काम सुद्धा आमसभा करते. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राचं जे वार्षिक अंदाजपत्रक असतं त्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याचं काम आमसभा करते. म्हणजे आता लक्षात आलं की आमसभेमध्ये जगातले सर्व देशांचे 5-5 प्रतिनिधी प्रामुख्याने असतात. मत मात्र एकच असतं. आणि आमसभा पर्यावरणासारख्या, निशस्त्रीकरणासारख्या विषयांवरती चर्चा करते, ठराव करते, कायदे मात्र करत नाही. परंतु संयुक्त राष्ट्राचे जे इतर घटक आहेत, मग जसं सुरक्षा परिषदेचे जे अस्थायी सभासद असतात त्यांची निवड करणं असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणं असेल किंवा सचिवालयाच्या महासचिवाची निवड करणं असेल, त्याचं काम हे कोण करते? आमसभा करते आणि वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देते. नंतर दुसरं महत्वाचं अंग म्हणजे सुरक्षा परिषद किंवा याला सुरक्षा समिती असंही म्हणतात. शब्द बदलण्याने गोंधळून जाण्याचं कारण नाही. सुरक्षा परिषद म्हणजे काय? सिक्युरिटी काउन्सिल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर ही जी सुरक्षा परिषद आहे, या परिषद फार महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षा परिषद फार महत्वाची आहे. या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण किती सभासद आहे? तर एकूण सभासद आहेत 15. आणि या 15 सभासदांपैकी 5 सभासद हे स्थायी सभासद असतात, ठरलेले आहे. आणि ते 5 स्थायी फिक्स कायमस्वरूपीचे म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन हे 5 देशांचे 5 प्रतिनिधी हे स्थायी सभासद आहे. म्हणजे ही संघटना स्थापन झाल्यापासून हे देशांचे हे सभासद कायम स्थायी सभासद आहे. आणि 10 अस्थायी सभासद. आमसभा या 10 अस्थायी सभासदांची निवड करते. मग हे अस्थायी सभासद नेमके कसे आहेत? तर दर 2 वर्षांनी 10 अस्थायी सभासदांची निवड या आमसभेकडून होते. दर 2 वर्षांनी 10 अस्थायी सभासदांची निवड आमसभेकडून होते. भारत अनेक वेळा अस्थायी सभासद म्हणून या सुरक्षा परिषदेवरती निवडून आलेला आहे. परंतु आता बघा वस्तुस्थिती पहा की इथे महत्व काय आहे सुरक्षा परिषदेमध्ये. सुरक्षा परिषदेमध्ये कोणताही निर्णय घेताना एक लक्षात घ्या की एखादा निर्णय जागतिक स्तरावर घेतल्यानंतर हे जे 5 स्थायी सदस्य आहेत ना, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन
यांचा निर्णय फिक्स, म्हणजे यांचं मत पाहिजेच पाहिजे, आणि 10 अस्थायीपैकी 4 सभासदांनी जर होकार दिला तर मग तो निर्णय मंजूर होतो. म्हणजे समजा इथे जर समजा चुकून बघा, सुरक्षा परिषदेमध्ये निर्णय घेताना 10 अस्थायी सभासदांपैकी 10नी होकार दिला आणि यातल्या एकानं जरी नकार दिला तरी तो निर्णय मंजूर होत नाही. म्हणजे निर्णयासाठी हे 5 स्थायी सदस्यांचं मत सगळ्यांचं जेव्हा असतं त्याच वेळेस ते मंजूर होतं, आणि इथले 4 मत असतील तर तो निर्णय मंजूर होतो. म्हणजे नकाराधिकाराचा वापर, ज्याला व्हेटोचा अधिकार म्हणतो, हा या 5 स्थायी सभासदांकडे असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या 5 पैकी एकानं जरी नकाराधिकाराचा वापर केला तर म्हणजे विरोधी जर मत दिलं तर निर्णय घेता येत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने सुरक्षा परिषद हा जागतिक शांततेमधला एक खूप महत्वपूर्ण भाग आहे. मग आता तिची कामं काय आहेत, सुरक्षा परिषदेची कामं काय आहेत, ती कामं आपल्याला बघायची आहे. मुख्य काम, ज्यामुळं जागतिक स्तरावर युद्ध झालं म्हणून तिचं मुख्य उद्दिष्टाला अनुकूल असं मुख्य काम काय आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतता आणि सुरक्षितता राखणं. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता सुरक्षितता राखणं हे या संघटनेचं, या समितीचं, सुरक्षा परिषदेचं मुख्य काम आहे, मुख्य जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा संघर्ष होतो तो मिटवण्याची जबाबदारी ही या सिक्युरिटी काउन्सिलची म्हणजे सुरक्षा परिषदेची आहे. तिचं पहिलं महत्वाचं काम आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा प्रस्थापित करणं. दुसरं काम, आक्रमक जर राष्ट्र असतील तर आक्रमक राष्ट्रांवरती निर्बंध लादणं, आर्थिक निर्बंध लादणं. आणि दुसरी गोष्ट, गरज जर पडली तर लष्करी कारवाई करणं, हे दुसरं महत्वाचं काम आहे. जे आक्रमक राष्ट्र आहे त्यांच्यावरती पहिल्यांदा आर्थिक निर्बंध लादायचे, आणि त्यालाही जर ते आटोपत नसतील तर मग लष्करी कारवाईचा वापर करणं, हे सुरक्षा परिषदेचं दुसरं काम आहे. आणि तिसरी गोष्ट, शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी, शस्त्रास्त्रामुळेच तर संघर्ष होता. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्धाची कारण काय बघितली, शस्त्रास्त्र स्पर्धा. म्हणून सुरक्षा परिषदेचं तिसरं महत्वाचं काम म्हणजे शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी उपाययोजना करणं. शस्त्र आज आपण बघतो जागतिक स्तरावरती एका चढी एक शस्त्र निर्माण होताना दिसून येते. ऑटोमॅटिक सिस्टीम, फास्ट हत्यारे आहेत प्रामुख्याने, तर त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणं. आणि चौथी गोष्ट आहे की आमसभेच्या बरोबरीनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि सचिवालयाचा जो महासचिव असतो त्या महासचिवाचे निवड करण्यामध्ये सहभागी होणं. ही झाली या सुरक्षा परिषदेची म्हणजे सुरक्षा समितीची कामं. आता सुरक्षा परिषदेच्या बाबतीत आज आपण बघितलंय तिचं काम प्रभावी चालू आहे म्हणून तर जागतिक स्तरावरती तिसरं महायुद्ध झालं नाही. पण अलीकडे बघा की सुरक्षा परिषदेच्या रचनेमध्ये बदल व्हावा, तिचं जे स्वरूप आहे ते अधिक लोकशाही पूर्ण व्हावं या दृष्टीने सुरक्षा परिषदेमध्ये आता सुधारणा सुचवल्या जात आहे. आणि भारताचा पण आग्रह आहे की जगातला आज भारत सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश आहे, प्रचंड म्हणजे मनुष्यबळ असणारा हा देश आहे, आणि भारताला सुद्धा या सुरक्षा परिषदेचं कायमस्वरूपीचं स्थायी स्थान मिळावं यासाठी भारत देश प्रामुख्याने प्रयत्नशील असलेला दिसून येत आहे. आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या तिसरं अंग म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची आर्थिक व सामाजिक परिषद. आर्थिक आणि सामाजिक परिषद. आता या परिषदेमध्ये सभासद संख्या किती आहे तर या परिषदेमध्ये 2006 सालापासून एकूण सभासद आहे 54 इतके सभासद प्रामुख्याने या संघटनेमध्ये असलेले दिसून येतात. आता यांची निवड कशी होते तर आमसभा या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमधल्या सभासदांची निवड करत असते. दरवर्षी एकूण सभासद संख्येच्या 1/3 इतके सदस्य निवृत्त होतात
आणि तेवढ्याच सभासदांची नव्याने निवड होत असते आणि इथे जे काम करणारे सभासद असतात त्यांचा एकूण कार्यकाळ असतो 3 वर्षांचा. आमसभेकडून यांची निवड होते. 1/3 दरवर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढे भरले जातात. यांचा कार्यकाळ फक्त 3 वर्षाचा असलेला दिसून येतो. आणि मग ही आर्थिक आणि सामाजिक परिषद नेमकं काय काम करते तिचे काम आपण बघूया. तिचं पहिलं काम आहे जागतिक स्तरावरती दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवरती चर्चा करून उपाययोजना सुचवणे. जागतिक पातळीवरती दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक विषमता अशा प्रश्नांवरती ही संस्था आणि हा भाग म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिषद ही चर्चा करते, त्याच्यावरती उपाययोजना सुचवते. दुसरी गोष्ट स्त्रियांचे प्रश्न, जागतिक स्तरावरील स्त्रियांचे प्रश्न, जागतिक स्तरावर स्त्री सक्षमीकरण, त्यानंतर मानवी हक्क, त्याचबरोबर मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार आणि आरोग्यविषयक समस्या या प्रश्नांवरती सुद्धा चर्चा करते आणि निर्णय घेते. आणि तिसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरती सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आर्थिक आणि सामाजिक परिषद करते. आणि चौथं काम आहे या परिषदेचं की संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या ज्या विविध संघटना आहेत त्या संघटनांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणं आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम, राखण्याचं काम ही आर्थिक आणि सामाजिक परिषद करते. तर या दृष्टिकोनातून आपण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या रचनेमध्ये तिचे जे प्रमुख 6 अंग आहेत त्यातली पहिलं आहे आमसभा, दुसरं आहे सुरक्षा परिषद किंवा समिती, तिसरी आहे आर्थिक व सामाजिक परिषद. तर या 3 अंगांचा आपण विचार केला. आता पुढचे जे 3 अंग आहेत त्या 3 अंगांमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, विश्वस्त मंडळ आहे, सचिवालय आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या संलग्न संस्था आहेत विशेष कार्य करणाऱ्या त्यांची पण माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि संयुक्त राष्ट्र संघटनेबद्दलची अधिक सविस्तर माहिती बघणार आहोत. या पहिल्या भागामध्ये आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती म्हणजे जागतिक स्तरावर आज जी सर्वात मोठी संघटना संयुक्त स्थापन झाली तिचा पूर्वार्ध आपण बघताना त्यातल्या काही घटना बघितल्या, कशी ही संघटना स्थापन झाली दुसऱ्या महायुद्धानंतर, नंतर ही संघटनेचा घटनाक्रम बघितल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट सांगितली मी तुम्हाला, सभासद राष्ट्रांची काय कर्तव्य असतात ती पण सांगितली, तत्व सांगितली आणि ही रचना सांगितली. हा भाग व्यवस्थितरित्या तुम्ही लिहून घ्या. हा आपला पहिला भाग आटोपलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण उत्तरार्धात बाकीचा भाग व्यवस्थित बघणार आहोत. सर्वांना धन्यवाद.